सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांचा सहभाग सतत वाढत आहे। गुरुग्राममधूनही अशा अनेक घटना समोर येत आहेत। अशात आता यावेळी सायबर क्राईम पूर्व पोलिसांनी SBIच्या डेप्युटी मॅनेजरला अटक केली। राहुल असं आरोपीचं नाव असून तो गुरुग्राम येथील सेक्टर 77 मध्ये राहणार आहे। आरोपी डेप्युटी मॅनेजर सायबर गुन्हेगारांना बँक खाते पुरवत असे। एक व्यक्तीने सायबर क्राईम ईस्ट पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती की काही व्यक्तींनी चांगल्या रिटर्नचा आमिष दाखवून ॲपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करून सुमारे 52,14,000 रुपयांची फसवणूक केली आहे। पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। ACP सायबर क्राईम गुरुग्राम प्रियांशु दिवान यांच्या नेतृत्वाखाली सायबर पूर्व गुरुग्रामचे व्यवस्थापक पोलीस स्टेशन निरीक्षक सवित कुमार यांच्या पोलीस पथकाने कारवाई केली। आरोपीचा पाठलाग करताना पोलीस SBI बँकेत पोहोचले आणि गुरुग्राममधून एका कर्मचाऱ्याला अटक केली। पोलीस चौकशीत असं समोर आलं की आरोपी SBI बँकेत सेक्टर 17 गुरुग्राममध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतो। टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याने फसवणूक करून बँक खातं उघडलं आणि ते दुसऱ्या साथीदाराला उपलब्ध करून दिलं। फसवणूक झालेल्या रकमेपैकी 9 लाख रुपये प्रदान केलेल्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आलं। या प्रकरणी पोलीस पथकाने आतापर्यंत 2 आरोपींना अटक केली आहे। मार्च 2014 मध्ये RBL बँकेच्या कर्मचाऱ्याला ही अटक करण्यात आली होती। बँक कर्मचारी हौज खास शाखेत खाते उघडत असे, मग तो ती खाते फसवणूक करणाऱ्यांना उपलब्ध करून देत असे। आरोपी एका खात्याच्या बदल्यात सायबर गुंडांकडून 15 ते 20 हजार रुपये घेत असे। त्याने सायबर ठगांना 32 बनावट बँक खाते आणि 10 सिम कार्ड दिले होते।